नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकवर झालेला अन्याय आणि कंत्राटात अल्पसंख्याकांसाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करीत या विरोधात राज्य भाजपच्या वतीने विधिमंडळात आत आणि बाहेर निदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य भाजप अध्यक्ष विजेंद्र यांनी दिली. आज बेळगाव दौऱ्यावर आले असता बेळगाव येथील सामरा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की बेळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. बेळगाव महापालिकेवर भाजपचा ध्वज फडकवला आहे. याबद्दल समाधान व्यक्त करीत असून नूतन महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन केले. तसेच नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी सर्व समाजाला सोबत घेऊन बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधावा असं आवाहनही केलं. यावेळी माजी आमदार आणि भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील तसेच भाजपचे अन्य मान्यवर उपस्थित होते. आज रविवार दिनांक 16 मार्च रोजी कुद्रेमणी येथे श्री बलभीम साहित्य संघ आयोजित 19वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कैलासवासी परशुराम गुरव साहित्य नगरीत कुद्रेमणी हायस्कूलच्या कैलासवासी अर्जुनराव घोरपडे सभागृहात यंदाचे संमेलन भरवण्यात आले होते. सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. कवी संमेलनाचे उद्घाटन मार्कंडेय साखर कारखाना अध्यक्ष आर.आय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार हे होते. यावेळी संमेलनाध्यक्ष शिवाजी मुरकुटे आपल्या भाषणात साहित्यिकांची जबाबदारी याबद्दल विवेचन केले. कैलासवासी ईश्वर कल्लाप्पा गुरव व्यासपीठाचे उद्घाटन ॲडव्होकेट सुधीर चव्हाण तसेच ॲडव्होकेट श्याम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यान कार्यक्रमात मराठा बँक, जिजामाता महिला बँक, PKPS सोसायटी, भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी गावातील विविध भजनी मंडळे, महिला मंडळे, युवक मंडळे आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगावातील बसवनकुर्ची येथे अज्ञातांनी शंकर घसारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मसूर चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की बसवनकुर्ची येथील बळ्ळारी नाल्याजवळील शेतवाडीमध्ये अज्ञातांनी 4 गवतगंजांना आगी लावून शंकर घसारी यांच्या शेतातील मसूर चोरी केल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये मल्लाप्पा भातकांडे यांची 1 गवतगंजी, शंकर घसारी यांच्या 2 गवतगंजा तर किशोर दिवटे यांची 1 वळी जळून खाक झाली. भर उन्हात आग लागल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण गवत जळून खाक झालं. या घटनेमध्ये वरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मसूर चोरीमुळे शंकर घसारी यांना आर्थिक फटका बसलाय. विशेष म्हणजे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती. पोलिसांनी या घटनेची त्वरित तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कुद्रेमणी येथील श्री बलभीम साहित्य संघातर्फे 19व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दी. पाटील बोलताना म्हणाले की आपल्या देशात 1980 नंतर जागतिकीकरणाची लाट आली आणि साहित्य बदलण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आज नव्या जाणीवांनी नवे लेखक लिहित आहेत. खरं तर वेदना ही साहित्याच्या मुळाशी आणि दाराशी असते. महाराष्ट्राला आणि देशाला संत साहित्याने प्रकाशाची वाट दाखवली. आज शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झालेला आहे. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्वात आली आहे. मात्र माणसाचे जे मन आहे त्याच्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या भावना AI मध्ये असणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे AI निर्मिती मागची बुद्धिमत्ता ही माणसाचीच आहे असे साहित्यिक दी. पाटील कामेरी यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच बेळगावातील गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम हायस्कूलचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मिलिंद भातकांडे यांनी आपल्या शाळेच्या प्रगतीची माहिती देऊन नुकतेच आपल्या शाळेतील 500 विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आल्याचे सांगितले. तसेच भातकांडे शाळा गेल्या 55 वर्षांपासून यशस्वीरित्या शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम काम करत असल्याचंही सांगत शाळेतील वातावरण समावेशक असल्याची त्यांना माहिती करून दिली. राज ठाकरे यांनी शाळेमध्ये घेत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक करून विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक जागरूकता निर्माण करण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. बेळगाव शहरातील भवानीनगर येथे अचानक नारळाच्या झाडाला आग लागल्यानं एकच धावपळ उडाली.
आग लागल्याची माहिती तेथील समाजसेवक सारंग राघोचे यांना समजताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या वतीने लागलीच आग विझवण्यास मदत करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान समाजसेवक सारंग राघोचे यांच्या कार्यतत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्यानं परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. रंगोत्सवाच्या वेळी डीजे लावायच्या आरोपावरून मार्केट पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्वतःच फिर्याद दिली असून साऊंड सिस्टीमवर महाराष्ट्र गीत वाजवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मार्केट पोलीस स्थानकातील एका हवालदाराने दिलेल्या फिर्यादीवरून वैभव लक्ष्मण गावडे राहणार गोसगा, सुनील विजय जाधव राहणार चव्हाट गल्ली व डॉल्बी ऑपरेटर विरुद्ध भारतीय न्याय संहिता 192, 285, 292 व कर्नाटक पोलीस कायदा 36, 37 आणि 109 अन्वये FIR दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी दिनांक 14 मार्च रोजी दुपारी चव्हाट गल्ली येथील नाना पाटील चौक परिसरामध्ये रस्त्याला अडथळा ठरेल अशा पद्धतीने डीजे लावण्यात आला होता. यासाठी कसलीही परवानगी घेतली नाही असाही ठपका फिर्यादीमध्ये ठेवण्यात आलाय. चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता 2 इसम तपोवन मैदान कोल्हापूर येथे CD डिलक्स मोटरसायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचण्यात आला होता. बाबू सखाराम डोईफोडे वय 57 राहणार बांदराई धनगरवाडा तिलारी नगर व धाकलू बाळू शिंदे वय 65 राहणार रोहिदास गल्ली हेरे तालुका चंदगड यांच्याकडील प्लास्टिक पोत्याची वन विभागाचे अधिकारी व 2 पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे सापडले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांच्याकडील अमूल्य असे बिबट्याचे कातडे याशिवाय 40,000 रुपये किमतीची मोटार बाईक तसेच 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल संच असा एकूण 50,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर राजवाडा पोलीस ठाणे वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत सदर इसमांना अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांच्यासह इतर कर्मचारी यांनी केली. Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव महानगरपालिकेच्या काल झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदी मंगेश पवार तर उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड झाली. दरम्यान काल शनिवारी सायंकाळी महापौर व उपमहापौर निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर शहापूर भागात विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नूतन महापौर मंगेश पवार तसेच उपमहापौर वाणी जोशी यांनी पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर नाथपई चौकातल्या काळ भैरवनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेत आरती केली. मंदिराचे पुजारी मंजुनाथ राऊळ यांनी नूतन महापौर आणि उपमहापौरांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहापूर परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी आयोजिलेल्या विजय मिरवणुकीत एकच जल्लोष पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षेच्या वेळी घाबरण्यापेक्षा सकारात्मक विचार करा आणि प्रश्न सोडवण्यावर भर द्या. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो, त्यामुळे सतत प्रयत्न करा असा सल्ला 10वीच्या विद्यार्थ्यांना सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी दिलाय. मार्कंडेय हायस्कूल मार्केट यार्ड येथे इयत्ता 10वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका NJ चौगुले या होत्या. पुणे येथील भारताचे माजी संरक्षण व कृषी मंत्री शरद पवार यांना येळ्ळूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.
याप्रसंगी अभियंते अमित देसाई, शतकोत्तर कमिटीचे अध्यक्ष रावजी पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र कुमार चलवादी, स्मरणिका कमिटीचे अध्यक्ष बबन कानशिडे, सतीश पाटील, श्रीधर धामणेकर, सुनील हलगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. फोंडा धार बांदोडा पंचायत क्षेत्रातील टाकार, दावकोण व ओकाम येथील दूधसागर नदीवर उष्णतेपासून बचावासाठी पर्यटक एकच गर्दी करताना पाहायला मिळत आहे. होळी साजरी करून पर्यटकांनी दारूच्या नशेत नदीवर धिंगाणा घातला. काल रात्री उशिरापर्यंत काही जण दारूच्या नशेत नदीच्या काठावर झोपलेल्या स्थितीत पडून होते. पुढील काही दिवसात आणखी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी परिसरात गस्त घालण्याची मागणी स्थानिक लोकांकडून केली जात आहे. तसेच आज रविवारी आठवड्या सुट्टीच्या दिवशी दूधसागर नदीवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली होती. ही गर्दी स्थानिक लोकांसाठी चिंतेचा विषय बनला असून यापूर्वी नदीवर पाण्यात बुडून बळी जाण्याचे प्रकार घडल्याने स्थानिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. हलशीवाडी येथील खाली लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या तसेच धोकादायक वीज खांब हटवावेत अशी मागणी हलशीवाडी ग्रामस्थांनी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. हलशीवाडी येथील वीज वाहिन्या आणि वीज खांब उभारणीचे काम 40 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यानंतर या वीज वाहिन्यांची योग्य रीतीने देखभाल करण्यात आलेली नाही. तसेच त्या काळी उभारण्यात आलेले खांब जीर्ण झाले असून तसेच वीज वाहिन्या भारामुळे लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झालाय. वडगाव जांबोटी गावाला अनियमित पाणी पुरवठा होत असून ऐन उन्हाळ्यात गावाची नळ पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावचा पाणी पुरवठा सुरळीत करावा व वडगाव गावच्या इतर नागरी समस्यांची सोडवणूक करावी अशा मागणीचे निवेदन नुकताच वडगाव ग्रामस्थांच्या वतीने जांबोटी ग्रामपंचायतीचे पीडीओ प्रकाश कुडची यांना देण्यात आलाय. शट्टीहळ्ळी येथे वळीव पावसाने शनिवारी दुपारी हजेरी लावली. तब्बल तासभर पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं असून उन्हाळी हंगामासाठी साठवणी करून ठेवलेल्या वैरणीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक ढग जमू लागले. याच दरम्यान पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तब्बल तासभर कोसळल्याने उघड्यावर ठेवण्यात आलेली गवतगंजी व वैरणीचे मोठे नुकसान झाले. वादळी वारे व पावसामुळे सुमारे 3 तास वीज सेवा खंडित करण्यात आली होती. रस्त्याकडेची झाडे उन्मळून पडल्याने बराच काळ वाहतूक सेवाही ठप्प झाली होती. हद्दनाळ म्हसोबा मंदिर ते मौजे मत्तीवडे 4 डांब चौकापर्यंतच्या सुमारे 3 किलोमीटर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम न झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम पूर्ण करण्याची गरज असून साईड पट्ट्यांचे काम न झाल्यास पावसाळ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा रस्ता वाहून जाण्याची भीती आहे. शिवाय साईड पट्ट्या नसल्यानं या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. एखाद्याचा बळी जाण्यापूर्वीच या रस्त्याच्या ठेकेदाराने गांभीर्य लक्षात घेऊन साईड पट्ट्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.